तीन वेळेला पुन्हा एकदा पाहुणा रिपीट होतो म्हणजे याचा अर्थ की पाहुण्यांचं बरं चाललेलं असतं. हवासा पाहुणा नकोसा पाहुणा. तर त्यामुळं आपण बदललेलं असाल मात्र आम्ही तोच आहोत. तर त्या अनुषंगानं मला जे आवडतं, मी नेहमी सांगत असतो की आपल्याकडं ज्ञान आहे, ज्ञान आणि पैसा हा वाटणाऱ्याकडे जावा. तर त्यामुळं दोन्ही बाबतीत मी बऱ्यापैकी आहे. म्हणून मला जे काही प्रेझेंटेशन असेल आपल्याकडे असणारं जे काही लोकाला द्यावं हा भाव त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. त्यामुळं व्याख्यानं वगैरे हे जे बाकीच्या याच्यातला तो बेसिक फरक आहे. तर त्या अनुषंगानं इथं आपण जो जमा आहोत, आपण जे इथं आलेलो आहोत, तर तो आहे की हैदराबाद मुक्ती संग्राम. काल तारीखही शिल्लक नव्हती आणि त्याचबरोबर आपण भाग्यवान आहोत किंवा अभिमानानं काल मी पोस्टही टाकली होती. सोलापूर जिल्ह्यातली 58 गावं ही आपल्यामध्ये होती आणि त्या ठिकाणी 2014 साली सोलापूर जिल्ह्यामध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम साजरा करणारा आपण पहिली व्यक्ती. म्हणजे त्याचंही श्रेय त्या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल तर त्यावेळेला सुद्धा म्हणजे आपण एक नवीन अशा प्रकारचा ट्रेंड आत्ता सरने सांगितलं, मी सांगितलं असतं तर काय झालं असतं की माझ्या यूट्यूबचा किंवा याचा प्रचार करतोय. गाळीव इतिहास जे आहे तुम्ही टाकलात डॉक्टर सतीश कदम तर तुम्हाला यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, अनेक अशा प्रकारची प्रशासनातली माणसं बघतायत. कलेक्टर साहेब असतील किंवा अनेक माणसं अशा प्रकारची बघतायत. त्याचबरोबर अनेक अशा प्रकारचे आमदार बघतायत. त्यांच्या पीएनं मला सांगितलं की सर रोज सकाळी तुमचं बघितलं तर तुम्ही जर बघितलात तर त्या पंक्तीमध्ये कदाचित तुम्ही भविष्यात बसाल. तर त्यामुळं निश्चितच तो बघा. आत्ता आपण जो या ठिकाणी हैदराबाद मुक्ती संग्रामाविषयी माहिती घेत असताना मग एक शब्द तुम्हाला वापरला की स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच काय किंवा जे आपण याच्यामध्ये भाग घेतो तर आपल्याला हे कळत नाही की स्वातंत्र्य सैनिक म्हणजेच काय, आजी सैनिक म्हणजेच काय आणि माजी सैनिक म्हणजेच काय. हा सुद्धा बेसिक आपल्याला फरक आपल्याला कळत नाही आहे. जे एखाद्या संग्रामामध्ये भाग घेतात, देशासाठी भाग घेतात, त्याला आपण स्वातंत्र्य सैनिक म्हणतो. आणि जे खुद्द सैन्यामध्ये जातात, सध्या ते कार्यरत आहेत, त्यांना आपण म्हणतो आजी सैनिक. आणि जे सेवानिवृत्त झालेत त्यांना माजी सैनिक म्हणायचं. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि म्हणूनच आम्ही गाळीव इतिहासमध्ये हे छोट्या गोष्टी मांडत असतो. तर हे मांडत असताना हा लढा जो असेल हा लढा का घडला, एक दिवसात घडला का, या गोष्टी आपण ज्यावेळेस घ्यायला लागतो तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय की आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये जे 2 शब्द त्याच्यावरही मी रील बनवलेली होती, 2 शब्द आपल्या कानी पडलेले आहेत आपल्या. तर तो पहिला जेनझी हा शब्द आपल्याकडे आला असेल, जनरेशन झेड. आता जनरेशन झेड म्हणजेच काय की मी नेहमी सांगत असतो की बाबा ज्याचं वय 20 ते 25च्या 17 ते 25च्या आसपास 15 ते 25च्या आसपास वय आहे तर त्याला आपण जनरेशन झेड म्हणतो. तर ह्या जनरेशन झेड हे कोणतं आहे, कारण का आमचा आता जुना आमचा कालखंड एवढा आहे. सकाळी मी बोलत असताना सांगितलं की पहिल्यांदा लाईट आमच्यासमोर गावामध्ये आली, हेही आम्ही बघितलेलं आहे. कंदीलवर अभ्यास केला, चिमणीवर आपण अभ्यास केला, हाही कालखंड त्या ठिकाणी बघितला. किंवा त्यानंतर असणारे म्हणजे अनेक शाळेतले गमती जमती जर बोलायला लागलो तर आपण विषयांतर होईल. तर आत्ताची जी पिढी आहे तर ही पिढी कोणती आहे, जनरेशन झेड ज्याला आपण म्हणतो, तर ती मोबाईलमध्ये म्हणजे मायाजालामध्ये वाढलेली पिढी. मायाजाल म्हणजेच हे असणारं ऑनलाईन जे काय असेल सर्चिंग याच्यात वाढलेली पिढी. मग त्याच्याकडं जग त्यांना जवळ आपलं केलं आणि हे जग जवळ होत असताना त्याला वाटायला लागलं की हे संस्था अशा प्रकारची आहे किंवा हे अशा प्रकारचं आहे. तर त्याचं जे काही जग आहे तर जग हे जगाशी तुलना करणार आहे. त्याचं जग वेगळ्या प्रकारचं आहे. ते कम्पॅरिझन करत आहे की बाबा अमेरिकेत काय चाललं असेल, रशियात काय चाललेलं असेल. आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा वाचलं होतं एकदा पाठीमागं 10-15 वर्षापूर्वी आमची काही मित्र कंपनी किंवा त्याची मुलं शिकायला गेली तर अमेरिकेतली जी काही एज्युकेशन सिस्टम आहे आपली तर कॉपी म्हणलं की फार कडक आहे. मॅडमला माहीत आहे, तुमच्याच मताचा मी पण आहे. तर एकंदर की आत्ता सराशी मी बोलत होतो की ज्या वेळेला ज्या देशाचं जर कंबरडं बोडायचं असेल तर काहीच करू नका, तुम्ही एज्युकेशन सिस्टम खराब करून टाका की आपण तो देश म्हणजे पूर्ण नेस्तानाबूत झालाच म्हणून समजा. तर त्यावेळेला अमेरिकेमध्ये म्हणजे तुम्ही बुक्स पुढं रेफर करू शकता आणि मग तुम्ही लिहू शकता अशा प्रकारची कल्पना त्या कालखंडामध्ये होती जी आता पुढं येऊ घातलेली आहे. म्हणजेच तुम्हाला वाचल्याशिवाय तर पुढं जाता येणार नाही. तर ती जी असणारी पिढी असेल तर या पिढीतून काय व्हायला लागलं की आपल्या मनामध्ये संभ्रम व्हायला लागले. आज जग जवळ आपल्याला कसं करता येईल हा भाव ज्यांच्या मनामध्ये येतो तर ते तुम्ही पिढी आहात. आणि मग जगाच्या पाठीवर काय चाललं आहे हे पाहून नेपाळमध्ये जे त्या ठिकाणी असणारी क्रांती घडली तर त्या क्रांतीला किंवा जनरेशन झेड क्रांती म्हटलं जातं. तर त्या मुलांनी घडवून आणलेली क्रांती आहे ती. तर याच्यातला दुसरा शब्द मग ही मंडळी का खराब झाली किंवा ही मंडळी का चिडली, जेनझीची जी काही कंपनी आहे ही का चिडली, तर त्यांच्यासमोर एक शब्द दुसरा आला होता, नेपो बेबी. हा दुसरा शब्द काय आला, नेपो बेबी. आता नेपो बेबी म्हणजेच काय, नेपोटिझम.
नेपोटिझमचा अर्थ होतो की बिना वशिलाचा पुढे गेलेला, मग तो कुठल्याही क्षेत्राचा असेल. म्हणजे ज्यावेळेला आता मी नेपाळला 2012 साली ज्यावेळेस तुळजाभवानीचा अभ्यास करण्याकरता गेलो, 10-12 दिवस तिथं होतो आणि अगदी गाव माझी जाण्याची, परदेशालाही जातो मी तर कुठल्या कंपनीत न जाता गावामध्ये जातो, एखाद्या छोट्या छोट्या याच्यामध्ये शेतकऱ्याकडं, लहान मुलाकडं मी जातो. तर त्यावेळेला तर त्यांना लक्षात आलं की तिथं त्या नेपाळमध्ये आम्ही सकाळी तिथलं जे काही जे पासपोर्टचं ऑफिस असेल पहाटे 3ला उघडतो. कशाकरता उघडतो 3ला? तर बरेच मुलं आपल्याला परदेशात जायचं आहे, यंग अशा प्रकारचं जनरेशन परदेशामध्ये जायचं आहे. आणि नेपाळ जर तुम्ही गेला असाल तर नेपाळ अतिशय सुंदर अशा प्रकारचा जो देश आहे, म्हणजे त्या असणाऱ्या हिमालयाच्या कुशीमध्ये बसलेला. स्वेटरवाले नेपाळी नाहीत, आपली गफलत होते, ती गडवाली लोक आहेत. नेपाळी असे नाही तसे मोठ्या नाकाचे नाही, अगदी सुंदर. मनीषा कोहिराला आपल्यासमोर आठवण करा, तर त्या असणाऱ्या हाईटचे तशा प्रकारच्या त्वचेची लोक तिथं राहतात. म्हणजे एवढं सुंदर मुली, एवढी सुंदर मुलं, ज्यावेळेला सकाळ सकाळ तिथं जर तुम्हाला पासपोर्टचं ऑफिस 3 वाजता ओपन करावं लागतं आणि विमानं भरून बाहेर लोक काम करायला जातात. आज आपल्यासुद्धा ट्रेंड गावामध्ये आला, आपल्याला माहीत नसेल कदाचित. आपल्या इथल्या घरकामाला, आता आमच्याकडे 2-3 बायका आहेत घरकामाला, तर त्या सर्वच बायका बघितल्या आम्ही नेपाळला आलेले आहेत आपल्या इथं, खुद्द नेपाळचे आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की एका बाजूला नेपाळमध्ये अतिशय गरिबी आहे आणि दुसऱ्या बाजूला ही नेपोटिझम म्हणजेच काय, राजकारण्याची मुलं, उद्योगपतीची मुलं, 2 नंबर धंदा करणाऱ्याची मुलं, ते मोठ्या गाड्यात तिथं चालले लागलेले आहेत. म्हणजे हा ज्यावेळेस आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतात की एका बाजूला त्याची लायकी नसताना तो त्या ठिकाणी बसलेला आहे किंवा तो मजा करतोय आणि माझं काय, त्याला आपण नेपोटिझम म्हणतो. तर त्यातून निर्माण झालेली एक जी पिढी होती त्याला नेपो बेबी असं म्हटलं जातं. आणि या लोकांनी तिथं बंड घडवून आणलं. बाकीचे काय आपल्याला सांगण्याची गरज नाही, नेपाळमध्ये काय काय गोष्टी झाल्या त्या. तर तशा रीतीने एकंदर मनामध्ये ज्यावेळेस उद्रेक तयार होतो तर त्याच्यातून क्रांती होत असते. आणि तशाच प्रकारच्या क्रांत्या जर आपण पाहिल्या, 2-3 क्रांत्याचा इथं उल्लेख करून मी आपल्याकडे येईल. तर त्या क्रांत्यामध्ये पहिली क्रांती 1789 साली फ्रान्सची राज्यक्रांती झाली होती. फ्रान्सवर लुई घराण्याची सत्ता होती. तर त्या लुई घराण्याचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं, 16वा लुई, नेहमी त्याचं मांडत असतो आपण, 16वा लुई एवढा भयानक होता की पूर्ण आयुष्यामध्ये फक्त 2दा आंघोळ केली त्यानं, एवढा सुंदर. तर त्यानंतर एवढा अशा प्रकारचा तो आळशी की खिडकीमध्ये पडून राहायचं. आणि खिडकीमध्ये पडून राहिल्यानंतर समजा त्याला वाटलंच आपण की कूस बदलायची आहे, इकडल्या अंगावर तिकडल्या अंगावर करायचं असं त्याला वाटलंच कधी समजा, तर मग शिकारीचा छंद त्याचा असायचा. मग शिकार आणायची, गृहीत धरा की इथं खिडकी आहे, इथं बेड टाकलेला आहे, मग शिकार कुठली आणायची ती ठरवायचं, मग हरणाची आणायची कशाची, मग शिकार बाजूला खिडकीच्या उभा करायची, मग त्यांनी कूस बदलायची, त्याच्या हातात बंदूक द्यायची आणि गोळी झाडली की शिकार झाली म्हणून तो टाळ्या वाजवायचा. म्हणजे अशा असणारी जी पिढी होती, तर या पिढीनं तिथं राज्य केलं. 14वा लुई 16व्या लुई यानं राज्य केलं. आणि 16व्या लुईचं राज्य करत असताना जी राज्यक्रांती त्या ठिकाणी घडली, तर ती राज्यक्रांती घडत असताना त्याला कारण होतं, तिथे असणारी त्याची जी पत्नी होती तिचं नाव होतं मेरी अंतोइनेत. तर ज्या वेळेला तिथं मोर्चा निघाला, उपाशी लोकांनी मोर्चा काढला, तर त्यावेळेला त्या बाईनं सांगितलं की तुम्ही शिरापुरी खावा, तुम्हाला जर भाकरी मिळत नसेल, ब्रेड मिळत नसेल, शिरापुरी खावा. तर असा उपवास झाल्यानंतर नेपाळसारखंच त्या लोकांच्या पाठीमागं लागलं. ताणून ताणून त्या लोकांना ज्यावेळेस पकडलं गेलं, त्यांना भर चौकामध्ये मारलं. मारल्यानंतर वर्सायचा जो राजवाडा आहे तिथला, त्याच्यावर त्या राजवाड्यावर जाऊन लोकांनी त्यांचा राजवाडा लुटण्याचा प्रयत्न केला. 1789 साली मेरी अंतोइनेतकडं तब्बल 2500 सँडलचे जोड होते. बघा, विचार करा, 1789ला. आता मी माझं सांगेन तुम्हाला, आम्ही 67चं मॉडेल, 19 आमचं जे मॉडेल आहे, हां, तर आमच्या विषय घेतला ज्यावेळेस, तर माझी पहिली चप्पल हे मी पैसे कमवल्यानंतरची चप्पल. आमच्याकडं चप्पल हा प्रकार नाही आहे, पूर्ण वर्गामध्ये चप्पल नाही आहे. पूर्ण वर्गामध्ये एकच ड्रेस कुणी सांगत नव्हतं आम्हाला. पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट हा प्रत्येकाचा अनऑफिशियल मामाच्या गावाला जायचा तो ड्रेस आहे आणि वर्गामध्ये वापरायचा तो ड्रेस आहे. आणि आत्ताही लोक फालतोय दो काय, म्हणजे इथं फाडलं तिथं फाडलं अशी फॅशन आम्ही केव्हाच करून बसलो आणि आमचं ठिकाण पाठीमागचं ठरलेलं होतं. तर अशा पिढीत आम्ही वाढलेली माणसं. तर त्यानुसार मग त्यावेळेला ह्या मेरी अंतोइनेतला का मारलं लोकांनी, तर त्याच्याकडे अशा प्रकारचे चप्पलचे जोड सापडले होते. आणि तशाच प्रकारचं जर दुसरं उदाहरण घेतलं आपण, जुनागडचा नवाब महाबत खान, त्याचं नाव. जुनागड जे गुजरातमध्ये आहे, तर त्या गुजरातमध्ये घटना होती किंवा एक नवाब होता. तर त्या नवाबाचं वैशिष्ट्य होतं की 30 अवस्था आहे. आपण बघायला लागलो, ही स्वातंत्र्याची 1911ची कथा आहे. 1911 ते 47-48 पर्यंतची कथा मी तुम्हाला सांगतोय. तर तिथल्या अशी अवस्था होती की महाबत खानला एक वेगळाच नाद होता.
तो म्हणजे कुत्र्याचा. ती कुत्री एवढी त्याच्याकडे होती की प्रत्येक कुत्र्याला अशा प्रकारची एक छोटी छोटी रूम केली होती. छोटी म्हणण्यापेक्षा 20 बाय 20ची रूम आहे एका कुत्र्याला. लोकाला राहायला घर नाही आणि अशा प्रकारची प्रत्येकाला सेपरेट बॅरेक्स होते. प्रत्येकाला अटेंडर वेगळा होता, प्रत्येकाला टेलिफोन होता, डॉक्टर वेगळे होते. आणि त्याला वाटलं पुन्हा भविष्यामध्ये की आपल्याकडं त्याची आवडची जी कुत्री होती तिचं नाव आहे रोशन आरा. त्याला वाटलं की आता रोशन आराचं लग्न करायचं आहे. मग आता लग्न रोशन आराचं करायचं, राजाचं लग्न आहे. मग रोशन आराचं लग्न करायनंतर त्याचं जे काही वर संशोधन होतं जगभर सुरुवात झाली. जगामध्ये आमंत्रण पाठवले गेले किंवा चांगला वर पाहिजे. इंग्लंडमध्ये पाठवलं, बाहेर आपल्या देशातले 565 राजे होते त्यांच्याकडं निमंत्रण पाठवलं, पण कुठला काय वर पसंत पडला नाही. असं सगळे समजू नका की आपल्यालाच पसंत पण नाही. त्या कालखंडामध्ये कुत्रीला सुद्धा पसंत पडत नव्हता. तर त्यानुसार मग शेवटी शेजारच्या देशातला किंवा शेजारच्या राज्यातला एक वर पसंत पडला, त्याचं नाव होतं बॉबी. मग तो बॉबी जो होता पसंत पडल्यानंतर मग लग्नाचा एवढा थाटमाट होता की दिल्लीवरनं स्पेशल अशा प्रकारची ट्रेन केली होती. लक्ष भोजनाचे आमंत्रण दिलं होतं येणारला प्रत्येकाला. तिथं रेल्वे फुकट होती. आणि मग ज्यावेळेला हा बॉबी आपल्या वेशीवर आला, 17 तोफेची सलामी दिली. रोशन आरा सोन्याच्या पालखीत बसलेल्या होत्या, त्यांना घेऊन पुन्हा शाही विवाह त्या ठिकाणी करण्यात आला. म्हणजे अशाही प्रकारची लोकं होती की एका बाजूला लोकांना खायला मिळत नाही आणि एका बाजूला आपली अवस्था काय. आणि मग ज्यावेळेस आपण बघितलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947ला सर्व भारत स्वतंत्र झाला, मात्र 3 संस्थानं स्वतंत्र नव्हती. त्याच्यामध्ये हे जुनागडसुद्धा होतं. आपण पुन्हा आपल्याकडे येणारच आहोत. आणि काश्मीर एक होतं. तर ज्या वेळेला या महाबत खानावर जशी पोलीस ॲक्शन आपल्याकडे केली तशाच प्रकारची त्याच्यावर कारवाई, लष्करी कारवाई केली. आणि मग हा जो महाबत खान होता, हा महाबत खान त्यानं अगोदरच तयारी केली होती पाकिस्तानला पळून जाण्याची. तो विमानात बसला आणि विमानात बसल्यानंतर आता ते काही जे काही नवाब वगैरे यांचं काय सर्वच मोठं असतं, त्यामुळे अनेक बायका असतात. मग त्याच्या लक्षात आलं की वा इथं आलाय, विमानात ते बसलेत. विमानात बसल्यानंतर एका पत्नीच्या लक्षात आलं की माझं 11वं 13वं जे काही मुलगा तिथंच राहिला आहे. मग ती बायको उतरली, त्याची पत्नी बेगम, आणि आणायला गेली काय, या मुलाला आणायला गेली. मग त्यानं म्हटलं जाऊ ती बायको, त्यापेक्षा 2 कुत्री तिच्या वजनाची इथं घाला. म्हणून त्यानं काय केलं, आणखी आवडती 2 कुत्री टाकली, बायकोला इथंच सोडला आणि तो पळून गेला. म्हणजे ही होती राजेशाही. अशाच प्रकारची राजेशाही. आणि तशाच प्रकारचा जुनागडचा एक नवाब आहे. तर जुनागडच्या नवाबाचं वैशिष्ट्य की ज्यावेळेस जुनागडचे जे राजे होते, तर राजे ज्यावेळेला परदेशाला गेले, आता त्यावेळेला परदेशाला गेल्यानंतर आपण जर बघितलं जयसिंग त्यांचं नाव, तर राजेशाहीचा थाट, राजेशाहीचं काय तेच आहे. मुस्लिम असो किंवा हिंदू राजा असो, राजा राजाच असतो. मग ज्यावेळेस हे अलवरचे जयसिंह इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यानंतर सकाळच्या वेळेला ते बाहेर गेले फिरायला. फिरत असताना त्यांना एक शोरूम दिसलं गाडीचं, रोल्स रॉयसचं शोरूम दिसलं. आता रोल्स रॉयसच्या बाबतीत बोलायची काही गरज नाही. आजसुद्धा गाडी बनवून घ्यावं लागते आपल्याला. प्रत्येक गोष्ट हातानं बनवली जाते रोल्स रॉयसची. म्हणून त्याचं ॲक्सिडेंटचं, अपघाताचं प्रमाण हे 0 मानलं जातं. तर रोल्स रॉयस आजही तुम्हाला लवकर मिळत नाही. मग त्यावेळेला हे फिरत असताना त्यांना शोरूम दिसलं. मग आपल्या राजाचा पोशाख, राजस्थानचे आहेत त्या अलवरचे, त्यामुळे ते बंडी वगैरे आडवा अशा प्रकारचा पोशाख. आणि मग ते शोरूममध्ये तिथं जायला लागले. जात असताना इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, तर इंग्लंडमध्ये हॉटेलच्या बाहेर एक वाक्य असायचं, इंडियन अँड डॉग्स आर नॉट अलाउड. कुत्रे आणि भारतीय माणसाला प्रवेश नाही. आता हे तर राजे आहेत, त्यांना काय माहीत आहे. ते घुसायला लागले मध्ये. त्यांनी सांगितलं, त्यांना सांगितलं चल म्हणले बाहेर कोणीतरी तुम्ही नौकर आहात. त्यांना हाकलून दिलं. मग ते हॉटेलवर गेले. पुन्हा तिथले असणारे कोणी अम्बेसी जी कोणी असेल ती त्या कालखंडातली, त्यांना फोन केला आणि सांगितलं की मला रोल्स रॉयस घ्यायचीत, तिथं सांगा. आता तिथल्या राजाचा निरोप गेला म्हटल्यावर त्यांनी रेड कार्पेट टाकले लगेच आणि राजे येणार आहेत. मग राजे आपले सजून नौकर चाकरासहित गेले. त्यांनी सांगितलं आपल्याकडे किती गाड्या आहेत, रोल्स रॉयस किती आहेत रेडीमध्ये. त्यांनी सांगितलं माझ्याकडे 6 गाड्या आहेत. चला किंमत विचारायची गरज नाही, बुक करून टाका. सगळ्या 6 गाड्या बुक केल्या. लगेच त्यांचे पैसे असतील ते हुंड्या होत्या त्या कालखंडामध्ये, हुंडी देऊन टाकली आणि त्या गाड्या भारतामध्ये पाठवल्या. आणि भारतामध्ये पाठवल्यानंतर अलवरच्या राजानं, या जयसिंगाने या सर्व 6 गाड्या 1939 साली कचऱ्याकरता वापरायला सुरुवात केली. कचऱ्याकरता म्हणजे नगरपालिकेकडे गाड्या दिल्या आणि सांगितलं की याच्यामध्ये सकाळी रोज कचरा वाहा तुम्ही. मग त्यावेळेला ही BBC बातमी गेली. त्या रोल्स रॉयसनं आपल्याकडे येऊन माफी मागितली. म्हणजे अशाही प्रकारची राजेशाही या देशामध्ये होती. आणि ही राजेशाही असताना मग त्याच वेळेला हे नेपोटिझम वाढायला लागतं की एका बाजूला आपण कोण आहोत आणि दुसऱ्या बाजूला काय आहोत. मात्र जाता याच्यातला आणखी एक मुद्दा सांगून जातो की राजेशाही असेल किंवा जर माणूस थोडासा मस्ती करायला लागला तर निसर्ग त्याला खाली आणत असतो. तर ज्या महाबत खानाचं मागा उदाहरण तुम्हाला दिलं,
जे महाबत खान सांगितलं ना तुम्हाला, जुनागडच्या नवाबाचं उदाहरण दिलं की कुत्रीसाठी तो लाखो रुपये खर्चत होता. तर आणखी एक घटना आपल्याला, म्हणजे आम्हाला मॅडमला किंवा आणखी जरा थोडंसं आमच्या पिढीला माहीत आहे की आमच्या वेळेला झीनत अमान आणि परवीन वाबी नावाच्या 2 हिरोईन टॉपच्या होत्या आमच्या कालखंडामध्ये, परवीन वाबी आणि त्या 2. तर या परवीन वाबी ज्या आहेत, परवीन वाबी म्हणजे त्यावेळेच्या सुपरस्टार हिरोईन. तर त्या सुपरस्टार हिरोईन ज्यावेळेस मुंबईमध्ये आपल्या फ्लॅटमध्ये मरून पडल्या, परवीन वाबी जे होत्या मरून पडल्या, आणि मरून पडल्यानंतर असं लक्षात आलं की मागचे 4 महिने झालं त्यांनी अन्न ग्रहण केलेलं नव्हतं, म्हणजे खायला मिळालं नाही. पैसे आहेत का नाही याला महत्त्व नाही आहे, खायला मिळालं नाही, उपाशी राहून तडपडल्या आणि पूर्णपणे सडून गेलो होतं 4 महिन्यानंतर. म्हणजे बेवारसपणे मेल्या परवीन बाबी, आणि या परवीन बाबी महाबत खानाच्या नात होत्या. त्याला म्हणायचे इतिहास. तर अशा प्रकारचा इतिहास आठवण ठेवत असतो. म्हणून वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे. आणि इतिहास का शिकायचा, तर मागचा जो काय मुद्दा असेल किंवा मागच्या जी घडलेल्या वाईट घटना असेल त्याच्यापासून शानं व्हायचं आणि पुढं जाण्याकरता आपल्याला मदत करतो, तो इतिहास आहे. तर अशा वेळेला जिथं आपण उभा आहोत, तर इथं आपण पाहिलेलं आहे की आपला हा जो परिसर आहे याला हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणायचं. बऱ्याच वेळेला आपलं नाव घेतलं जातं मराठवाडा मुक्तीसंग्राम. आता आपण ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमामध्ये गीत लावतो, त्या गीतचं नाव काय आपलं, महाराष्ट्र गीत. राहतोय कुठं आपण, मराठवाड्यामध्ये, मग त्याला मराठवाडा गीत म्हटलं का आपण. तर तशाच प्रकारे हा आपण मराठवाडा मुक्त झाला नाही, आपण जिथं राहतोय तर या भागाला त्यावेळेला हैदराबाद संस्थान म्हणायचो. म्हणजेच 1947च्या अगोदर या देशामध्ये राजेशाही होती, लोकशाही नव्हती. त्यावेळेला राजेशाही आहे. आणि राजे किती होते या देशामध्ये, जवळपास 562 ते 565 राजे होते. मग काय काय राजे तर असे होते की 16च गावाचे राजे आहेत ते, कसं का असं ना, मात्र त्यावेळेला राजेशाही होती. तर अशा वेळेला इथं जो राजा होता आपल्या जिथं आपण राहतो, या हैदराबाद संस्थान त्याला म्हटलं जायचं, त्याला निजामाचं संस्थान म्हटलं जायचं. याच्यावर टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सांगेन. तर इथं असणाऱ्या ह्या निजामाचं जे संस्थान होतं, तर त्याच्यातला आजचा पूर्ण मराठवाडा त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे त्यावेळेचे मराठवाड्यातले 5 जिल्हे, त्यानंतर असणाऱ्या कर्नाटक जो आहे, उत्तर कर्नाटक अलीकडला, हे बिदर, विजापूर, हे जो मधला पट्टा आहे किंवा अलीकडला जो भाग आहे, तिथले कर्नाटकातले 3 जिल्हे आणि आंध्र प्रदेश याच्यातले 8 जिल्हे, असा 16 जिल्ह्याचा जो भाग आहे या निजामाच्या ताब्यामध्ये होता. आणि निजाम म्हटल्यानंतर कोण, हा ज्यावेळेस आपण भाग घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की 1724 साली औरंगजेबाचा एक सेनापती, त्याचं नाव होतं मीर कमरुद्दीन खान. हा सुद्धा अफगाणिस्तान, काबूल, कंधार तिकडला रहिवासी आहे. तर औरंगजेबाच्या सेनापतीनं 1724 साली आजचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्यावेळेचं औरंगाबाद या ठिकाणी औरंगजेबाच्या निधनानंतर, म्हणजे औरंगजेबाचं 1720ला निधन झालं, त्यानंतर स्वतःला राजा म्हणून या ठिकाणी घोषित केलं, स्वतंत्र अशा प्रकारचं राज्य निर्माण केलं. आणि राज्य निर्माण केल्यानंतर ते सुरुवातीला राज्य जे होतं ते छत्रपती संभाजीनगरमध्ये होतं. 1761पर्यंत त्याची राजधानी ती होती. आणि त्याच्यानंतर हैदराबादला त्यानं ती आपली राजधानी शिफ्ट केली. मात्र 1724 पासून ते 1948 पर्यंत जो मीर कमरुद्दीन खान जो होता, त्याचा असणारा वंशज किंवा त्याच्या असणारी जी कोणी पिढी गादीवर आली, एकूण 7 अशा प्रकारचे राजे गादीवर आले. तर त्या राजांनी स्वतःला निजाम ही पदवी लावलेली आहे. निजाम उल मुल्क त्याला पदवी दिली होती. म्हणजे कुणी दिलेली आहे पदवी, मोगलाच्या राजानं पदवी दिलेली आहे. निजाम उल मुल्क त्याला म्हणायचं. याचा अर्थ सोप्या भाषेमध्ये सांगायचं, निजाम या शब्दाचा अर्थ होतो व्यवस्थापक, ॲडमिनिस्ट्रेटर. उल मुल्कचा अर्थ काय होतो की परिसराची व्यवस्था पाहणारा. मग ती व्यवस्था कुठली असणार आहे, ती महसूल व्यवस्था असेल, पोलीस प्रशासन असेल, जी काय असेल सगळं, ती प्रशासनाची व्यवस्था पाहणारा, त्याला निजाम उल मुल्क म्हटलं जायचं. आणि त्यामुळं प्रत्येकाने नाव धारण केलं निजाम. आणि म्हणून आपण म्हणतो की ही निजामशाही होती, निजामशाही. तर आपल्याला त्याचा बेसिक अर्थ कळाला पाहिजे की निजाम ही कुण्या माणसाचं नाव नाही, तर ती पदवी आहे. अशा प्रकारे आपल्या या असणाऱ्या 224 वर्षामध्ये एकूण 7 निजाम होऊन गेले. एकूण 7 निजाम या गादीवर होऊन गेले. आणि आपल्याला इथं जो मुद्दा म्हणजे शेवटचा टप्पा जे इथं पाहायचा आहे की आपल्या इथं असणारा 1911 ते 1948 हा शेवटचा जो टप्पा आहे, ज्याच्या कालखंडामध्ये हैदराबाद मुक्तीसंग्राम घडला होता. तर हा हैदराबाद मुक्तीसंग्राम पाहत असताना आपण शेवटच्या निजामाविषयी चर्चा ज्यावेळेस आपण करतो, तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की याचं जे राज्य आहे, ही 16 जिल्हे आहेत, मात्र फार मोठ्या अशा प्रकारचे जिल्हे होते. तर या 16 राज्याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, 22,360 ही जी खेडी आहेत, 22,360 खेडी होती. म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 82,694 चौरस मैल त्याचं क्षेत्रफळ आहे. की का सांगितलं क्षेत्रफळ माहीत आहे, तर हे क्षेत्रफळ म्हणजे निजामाचं राज्य एवढं मोठं होतं
की आजच्या इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या दुप्पट त्याचं राज्य आहे. एवढं मोठं अशा प्रकारचं राज्य होतं. तर असा असणारा हा जो निजाम आहे, इथं राहत असताना त्या शेवटचा जो निजाम होता, तर त्या शेवटच्या निजामाचं नाव होतं मीर उस्मान अली खान. त्याचं नाव आहे मीर उस्मान अली खान. हे नाव मुद्दामच तुम्हाला का सांगितलं की ज्याच्या नावानं 1905ला आपला जो धाराशिव जिल्हा होता, तर धाराशिव जिल्ह्याचं नामांतर याच असणाऱ्या शेवटच्या निजामाच्या नावानं उस्मानाबाद करण्यात आलं होतं 1905ला. तर त्याचं कारणच हे होतं. मग आता ते का केलं वगैरे हा मुद्दा बराचसा आपल्याला बाजूला सरकवूया. मात्र दुसरा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की निजामाचा हा जो आपला जिल्हा आहे उस्मानाबाद जिल्हा, म्हणजे आजचा धाराशिव, हा त्याचा सरफेखास जिल्हा होता. सरफेखासचा अर्थ होतो की वैयक्तिक प्रॉपर्टी, म्हणजे त्याची जी जमीन असते ना वैयक्तिक प्रॉपर्टी, तर त्याची ती वैयक्तिक प्रॉपर्टी होती. म्हणजे आपल्या जिल्ह्यातलं जे उत्पन्न निघेल तर त्याच्या असणाऱ्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये जायचं आहे. बाकीचं गोष्ट वेगळी, म्हणजे जशी माझी इकडली जमीन आहे म्हणतो तसा हा जिल्हा हा त्याचा वैयक्तिक प्रॉपर्टीचा होता. त्यामुळं त्याचं जी काही संपत्ती जर आपण बघितली तर ती संपत्ती अमाप अशा प्रकारची संपत्ती या निजामानं जमा केली होती. जगातल्या पहिल्या 3मध्ये तो त्या कालखंडामध्ये श्रीमंत होता. जगातल्या पहिल्या 3मध्ये. आता संपत्तीचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्याची संपत्ती म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळेला संपत्ती होती $230 अब्ज. 230 अब्ज डॉलर संपत्ती होती. आणि आपल्या भारतातला सर्वात असा श्रीमंत असणारा माणूस कोण आहे? अंबानी. त्याची आत्ताची संपत्ती आहे $108 अब्ज. म्हणजे तुम्हाला 1947ची घटना सांगितली, म्हणजे एवढा आहे मोठा किंवा एवढा श्रीमंत अशा प्रकारचा. तर फॅब्युलस निजाम नावाच्या पुस्तकामध्ये जे छान अशा प्रकारच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. 1937च्या जे टाईम मॅगझिन आहे, तर टाईम मॅगझिनच्या फ्रंट पेजवर त्याचा फोटो छापला होता. म्हणजे टाईम मॅगझिनवर फोटो येणं आजही प्रतिष्ठेचं लक्षण आहे. मात्र त्याचा फोटो फ्रंट पेजवर छापलेला होता. याच्यावरनं त्याचा असणारा अंदाज आपल्याला येतो. आणि विनोद म्हणून आपल्याला त्याच्या फॅमिलीमध्ये जायचं नाही. मात्र आता नवीन मुलांना सांगावं लागतं, थोडंसं करमणूक करत जावं लागतं. इतिहास विषय अशा प्रकारचा आहे की इथं आम्ही प्रयोग करीत नाही आहे. या प्रयोगात सायन्सच्या माणसाला सांगतो ना, ते कांढऱ्याचं काळ्याचं पांढरं केलं, ह्याच्यात ती नळी टाकली, ती चुन्याची निवळी वायळी काय झाली आम्हाला माहीत नाही. तर आम्हाला इकडं इतिहासामध्ये काय करावं लागतं, मन अगोदर तयार करावं लागतं. असा डॉक्टर कुठला नसतो की आला डॉक्टर आणि पटकन हांचाला आडवं व्हान घातलं इंजेक्शन चला बाहेर, असं नाही आहे. तर आपल्याला अगोदर थोडंसं विचारावं लागतं बॅक हिस्ट्री काय काय नाही. तर तशा रीतीने एकंदर आपल्याला थोडंसं इंटरेस्टिंग वाटावं. कारण इतिहास जो आहे जगापेक्षा माझा इतिहास थोडासा वेगळा का, याचं कारणच आहे इतिहास सांगण्याची कला आहे. इतिहासाला आम्हाला एक MAला पेपरच होता किंवा एक चॅप्टर होता त्याच्यामध्ये. इतिहास ही कला आणि इतिहास एक शास्त्र. म्हणजे इतिहास जर तुम्हाला कला म्हणजेच शास्त्र म्हणजेच काय, मी जे प्रत्येक गोष्ट बोलेन तर त्याला रेफरन्स असला पाहिजे. म्हणजे हिस्ट्री जे सायन्स, म्हणजे सायन्समध्ये जसं आपल्याला जे पुरावा सापडतोय त्याच्याशिवाय आपण बोलत नाही, तसं इतिहासामध्ये प्रत्येक शब्द माझा हा रेफरन्सला आधारित असला पाहिजे. विदाऊट रेफरन्सचा फपाट पसारा मी बोलू नये. आणि त्याच्याचनुसार एखाद्याला विषय छान अशा प्रकारचं नॉलेज आहे, त्यानं विषयाचं तयारी छान केली, मात्र प्रेझेंटेशन नसेल तर तो तिथं कमी पडतो. त्यालाच आपण इतिहास कला म्हणतो. आणि या दोन्ही ज्याला जमलं तो इथं पुढं उभा राहू शकतो. तर तशा रीतीने एकंदर या इतिहास सांगण्याच्या त्या कला आहेत तर त्या कलेमध्ये थोडासा विनोद घ्यावा लागतो, थोडंसं काही वेगळ्या बाबी सांगावं लागतात. तर ह्या बाबी सांगत असताना मी निजामाचं सांगितलं आता की निजाम एवढा श्रीमंत आहे पैशानं, $230 अब्ज. मग आता वैयक्तिक पातळीवर सुद्धा किती श्रीमंत आहे हेच तुम्हाला मुद्दाम सांगितलं की बरं वाटेल. त्याच्यानुसार 4 लग्न झाली त्याची, व्यवस्थितपणे लग्न 4 झाली, अधिकृत लग्न 4, 42 म्हणजे अनधिकृत बेगमा. त्यामुळं त्यांचा विस्तार 50 मुलं, 46 नातवंड, 16 सुना, 64 दासीपुत्र आणि असा छोटासा 150 कुटुंबाचा परिवार. तर एवढा श्रीमंत असणारा हा जो निजाम होता, निजामाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, या निजामाच्या मगाशी त्याचं सांगितलं तुम्हाला की एवढा श्रीमंत आहे तो की त्याचा जर टिफिन आहे, तुम्ही जर सालारजंग म्युझियममध्ये गेलात तर त्याचा टिफिन आहे ना, त्या टिफिनची आजची किंमत 80 कोटी रुपये आहे. त्याची टिफिनची किंमत 80 कोटी आहे. मगाच्या रोल्स रॉयसची चर्चा केली, ज्या रोल्स रॉयसची किंमत 8 कोटी 10 कोटी असते, तर त्या रोल्स रॉयस त्याच्याकडे 26 होत्या त्या कालखंडामध्ये. आणि आपण इथं बसलेलो आहेत, बसल्यानंतर आपण पेपरवेट ठेवतो, जे काचेचं असते का नाही पेपरवेट, तो पेपरवेट ठेवतो. तो जेकब नावाचा ओरिजिनल डायमंड होता. ओरिजिनल डायमंड, त्याची किंमत त्या काळात 8 कोटी 40 लाख होती. आणि परवाच त्याचं व्हॅल्युएशन 2019ला झालं 900 कोटी रुपये. तो पेपरवेट म्हणून तिथं वापरायचा. म्हणजे अशा प्रकारचा असणारा हा निजाम, म्हणजे जगाच्या पाठीवर एका बाजूला आपली लोक भुकेनं तडपडत आहेत. मी तर तुम्हाला सांगितलं की 72च्या दुष्काळातली माझी कथा सांगितली. आणि आपण पाहतोय 47-48ची
म्हणजे त्यावेळेला तर फार भयानक अशा स्वरूपातली अवस्था होती. आणि माझं फेसबुक वगैरे तुम्ही जर फॉलो केला तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की 1899 साली आपल्या परिसरामध्ये एक दुष्काळ पडला होता. आता मला हरकत नाही, ती यूट्यूबनं काय केलं की त्याला बॅन केलं, त्याला मला दिलंच नाही ती, कारण त्याला यूट्यूबवर काय असतं की वेगळी चित्र, आता वेगळी कसली चित्र टाकताय तुम्हाला. 1899चं मला एक बुकलेट सापडलं, राजा दीनदयाल जो आहे त्याचं मला बुकलेट किंवा पुस्तक सापडलं होतं. आणि त्या पुस्तकामध्ये दुष्काळ पडला होता 1899ला आपल्या भागामध्ये. आणि ते मी आपल्या ज्यावेळेस मी पाहिली चित्र, तर चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या वर्षी मला 2-3 दिवस करमलं नाही. ते चित्र बघितल्यानंतर करमलं नाही. मी तुम्हाला माझ्या ह्याच्यात बघा किंवा पर्सनल पाहिजे तर मी टाकेन तुम्हाला. इतकं भयानक चित्र आहे ते की त्यावेळेला लोक उपाशी मरतायत. आता लोक उपाशी कशा प्रकारची तुम्हाला, म्हणजे लहान मुलांना, आता समजा मलाही नातू झाला, आम्ही बघतो आता सुनबाईला रोज सांगतो हे खावा ते खावा, किती काळजी घेतो आपण आपल्या मुलांची. आज मुलं आजारी पडलं, आपलं हे झालं, तर त्यावेळेला दवाखाना आहे, दवाखान्यामध्ये मुलं जन्माला आलेत, अक्षरशः ते मुडदे आहेत, त्यांना मुडदूस झाला आहे का काही सांगता येत नाही, इतकी विचित्र अवस्था आहे. आणि जी शाळा भरलेली आहे त्या शाळेमधलं एक दाखवलेलं आहे, अहो मुलगा आहे ना, त्या मुलाला उभा राहता येत नाही म्हणून पोटामध्ये काठी टेकवलेली आहे, उभा राहू शकत नाही तो मुलगा, अशा प्रकारचा आहे. आणि एक कसबेतवळ किंवा तेरचं एक चित्र अशा प्रकारचं आहे की तो असं झोपवलं आहे त्याला. पहिल्यांदा मला भास झाला की तो कदाचित मेलेला माणूस असेल, बिलकुल नाही, तो मेलेला नाही. ही पोट आणि पाठ एक झाली त्याची, ही डोळे पूर्णपणे मध्ये गेले आहेत, असे दात वरच्या बाजूला आले आहेत आणि त्याच्यामध्ये त्याला काहीतरी खाऊ घालतायत, म्हणजे लिंबाचा पाला वगैरे कुठून खाऊ घालतायत. म्हणजे ही अवस्था. मग त्याच कालखंडामध्ये आपला तुळजापूरचा घाट वगैरे बांधला, मी माझी टाकलं होतं त्याच्यामध्ये, आणि ते काही फोटो टाकले. ते फोटो तशा प्रकारचे असल्यामुळे, बरगड्या वगैरे असल्यामुळे मला बॅन केलं, असं हरकत नाही, पण तो जनतेपर्यंत आपण जाऊ शकलो. म्हणजे ही अवस्था जर या देशामध्ये 1899ला होती, आणि मग त्याच वेळेला रामदार तलाव झाला, पुन्हा 1905ला आपलं तुळजापूरचा घाट त्याच कालखंडामध्ये बांधला गेला, तर तशा वेळेला ही लोकांना जगामध्ये काय चाललंय याची काही अजिबात कल्पना नव्हती. आणि तिथून नेपोटिझमला सुरुवात होत असते. तर तशाच प्रकारच्या नेपोटिझमला सुरुवात होत असताना या निजामाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की हा निजाम एवढा कुंजूस त्या कालखंडामध्ये होता की त्याचा जो वडील आहे, 7व्या निजामाचा वडील जो होता मीर उस्मान अली खान, जे तुळजापूरला आंबेडकर पुतळ्यापासून ते इकडे येण्याचा रोड त्याच्याच कालखंडामध्ये बनला गेला. तर तो जो मीर उस्मान अली खानचा जो वडील होता, तो मीर महबूब अली त्याचं नाव, 6वा निजाम, त्याचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे. तो एकदा घातलेले कपडे दुसऱ्या दिवशी घातले नाहीत त्यानं कधी जीवनामध्ये. सकाळी एक ड्रेस घातला की त्या दिवशी पुरता, दुसऱ्या दिवशी फेकून द्यायचा. त्याचे जर मित्र आपण बघितले, ऑस्ट्रिया किंवा तिकडे ऑस्ट्रेलिया असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, याचे राजपुत्र त्याचे मित्र राहायचे आणि तो शिकारले या ठिकाणी यायचे. म्हणजे एकदा घातलेला ड्रेस त्याच्या बापानं पुन्हा दुसऱ्या दिवशी कधी घातला नाही. आणि ज्याची आपण इथं चर्चा करतोय मीर उस्मान अली खान 7व्या निजामाची, तर 7व्या निजामाचं असं होतं, एकदा घातलेला ड्रेस मधला आपलं दिसच तोर बदलायचा कधी नाही, एवढा कंजूस. आता एवढी मुलं आहेत, मुलगा आजारी पडला की सगळ्यात छान औषध त्याचं राहायचं. 1000 घर नोकराचा ताप आहे, 100 खुर्च्याचा सोन्याचा मुलाम दिलेला जगातला सर्वात मोठा डायनिंग टेबल याच्याकडे आहे. मात्र मूल जर आजारी पडलं तर सगळ्यात चांगलं औषध उन्हामध्ये उभा करून टाकायचं. जी टोपी असेल ती टोपी जोपर्यंत त्याच्यातून तेल वगळून खाली येत नाही तोपर्यंत टोपी कधी बदलायची नाही. आणि चप्पल जी होती, टाचेनं जमिनीला स्पर्श जोपर्यंत फाटून करत नाही तोपर्यंत चप्पल बदलायची नाही. आणि ती पण चप्पल मौला नावाचा बिदरचा जो चांभार होता त्याच्याकडून फुकट आल्यावर पुन्हा घालायची. म्हणजे अशा प्रकारचा विचित्र असणारा हा जो निजाम होता, 7वा निजाम. एवढी संपत्ती त्यानं जमा केली होती की बाहेरच्या बाजूला जिथं किंग कोठी नावाचं त्याचं घर होतं, किंग कोठी के, तर त्या किंग कोठीमध्ये म्हणजे एवढं मोठं अशा प्रकारचं घर आहे. तर त्याच्या पुढच्या बाजूला म्हणजे संपत्ती जमा झाली. मग त्या संपत्तीचं करायचं काय? रोज नजराणी यायचे लोकांचे, म्हणजे नजराणी म्हणजेच भेटवस्तू यायच्या. मग एकदा पडदे उडायला लागले म्हणून त्याला अर्धा किलोचा इकडं तोडा बांधला, तिकडच्या बाजूला त्यानं काहीतरी वेगळं बांधलं, हे असे लटकून राहायचे. त्याच्याचबरोबर जास्त संपत्ती झाल्यावर एक ट्रक आणली, विश्वास कुणावर नाही या बाजाराचा. मग ट्रक आणली आणि ट्रकमध्ये सगळं सोनं ठेवलं, त्याला कुलूप लावून कमरेला चावी आणि खिडकीत बघत बसणे, एवढा त्याचा उद्योग राहायचा. म्हणजे मस्त बघत राहायचा, जगामध्ये काय चाललंय, कशाचं काय त्याला देणं घेणं नसायचं. अशा प्रकारचा हा निजाम मात्र राजेशाहीमध्ये सोपा असतो. म्हणून आता कदाचित पुन्हा चर्चा सुरुवात झाली. आता ही जे आपण बघतो फ्रान्समध्ये काय चाललंय, जर्मनीमध्ये काय चाललंय, इंग्लंडमध्ये कशा प्रकारचे मोर्चे निघतायत, अमेरिकेमध्ये काय झालेलं आहे. आणि काल बघितलं आपण की आणखी वेगळे संघटन तयार व्हायला लागलेत. म्हणजे लोकशाही जास्त झाली का हा सुद्धा विचार येतो. तर अशाही प्रकारच्या माणसाचा राज्यकारभार व्यवस्थितपणे चालला, खालची पिढी व्यवस्थितपणे राज्यकारभार त्या ठिकाणी करत असते. आणि अशा कारभार करत असताना इथला ज्यावेळेस आपण आढावा घेतो की या निजामाच्या काही चाली आहेत.
आता मला आज थोडंसं उशिरा बोलवलं आहे, म्हणजे 18ला बोलवलं आहे, म्हणून थोडंसं 18च्या आपण पुढच्या चर्चा करूया. आपण काय करूया की काल स्वातंत्र्य संग्राम झाला आपल्याला, तो कसा झाला हे आपल्याला माहीत आहे की आपण त्याच्याशी लढलो. मात्र ज्या गोष्टी अनफोल्डिंग आहेत, गाळीवचा अर्थ होता अनफोल्डिंग स्टोरीज आहेत, या अनफोल्डिंग स्टोरीजवर आपण इथं थोडक्यात चर्चा करूया. तर हा जो निजाम होता, निजाम बेसिक तुम्हाला कळलेला आहे की हैदराबाद या ठिकाणी राहणारा